हा बीओटीचा विषय की आपण ज्यावेळेस ठराव केला 1400 कोटी रुपये आपल्याला ज्यावेळेस मिळणार आहे त्यावेळेस आपण जे उत्पन्नाचे स्त्रोत दिले होते त्याच्यात आपण बीओटीच्या माध्यमातून 150 कोटी रुपये उभा करू असं आपण त्या ठरावात सुद्धा दिलं होतं। आता वर्ल्ड बँकेला आपण बीओटीच्या माध्यमातून एक पैसे कसे उभा करणार आहे हे आपल्याला सांगणं भाग आहे। हे सांगत असताना सोलापूर महापालिकेतल्या 30 जागांचा सर्वे केला। हा सर्वे कधी झाला? हे प्रशासनाकडनं यायच्या ह्या ज्या जागा प्रशासनाने पाठवल्या त्याच्यानंतर 30 जागांचा सर्वे झाला। त्या 30 जागांचा सर्वे झाल्यानंतर केपीएमजी आपल्याकडे हे सगळं सर्वे करत, हे सर्वे करत असताना त्यांनी ह्या सगळ्या जागांचे आरक्षण, तिथली लोकेशन, हे आरक्षण विकसित करण्याचा प्रकार, त्याच्यात अकोमोडेशन करून आपल्याला किती विकसित करता येतं या सगळ्या गोष्टींचा विचार केला। याच्यातल्या ज्या 7 जागा आहेत त्याच्यातला आपण ह्या 2 जागा का निवडतोय तर याच्यातलं त्यांनी स्कोरिंग केलं, म्हणजे लोकेशन असेल त्याला 25% दिलं असेल, तिथलं मार्केटचं हे असेल त्याला 25%, रिडिरेक्टरला 25%, असे वेगवेगळे हे करून आता ह्या ज्या 2 जागा केल्या त्याचे जवळपास 90% पुढं स्कोरिंग आपलं येते म्हणून आपण ह्या 2 जागा केल्या। आणि शासनाकडनं ही केपीएमजी जी कंपनी आहे असं महाराष्ट्र शासनाच्या वतीने 10 महापालिकेत वेगवेगळ्या ठिकाणी विकसित करतात, त्याच्यातले आपल्याकडे आणि आपल्याकडे एकच ते डेव्हलप करून देणार। आणि सुरुवातीपासून म्हणजे टेंडर कसं असावं, टेंडरचे नियम काय असावे, काही ते बीओटी पूर्ण होण्यापर्यंत सगळी जबाबदारी ते घेणार आणि बीओटीचा आपण जो हे तयार करणार आहे याला मान्यता युडीची घ्यायची। युडीने मान्यता घेतल्याशिवाय आपण हे पूर्ण करणार नाही। आता आपण फक्त जागा देतोय, या जागा दिल्यानंतर आता त्यांनी प्राथमिक जो सर्वे केला याच्यातलं जो समजा 7 रस्त्याची जागा, 7 रस्त्याच्या डेपोला त्यांनी असं ठरवलं की खालची जागा आहे तिथं आपल्या बस डेपोसाठी आपल्या बसच्या चार्जिंग स्टेशन वगैरे हे सगळं करून बस ठेवण्यासाठीची जागा, आणि वरची जागा आहे ती कमर्शियलपणे विकसित करायची। हे विकसित करत असताना त्यांनी काय काय धरलं याच्यात की वर विकसित करत असताना त्याचं किती कॉन्ट्रीब्युशन असणार आहे, त्याला किती पैसे याच्यात घालावे लागतील, ते पैसे घालत असताना बँकेचे किती घालत, स्वतःचे किती घालत, त्याच्यावर त्याला किती पैसे मिळतील आणि आपल्याला किती पैसे मिळायला पाहिजे याचा ताळमेळ घालून आपण 66 कोटी मिनिमम प्राइस, 66 कोटीच्या वर आपल्याला पैसे मिळाले पाहिजे। आणि हे पैसे मिळत असताना 2 वर्षात आपल्याला 66 कोटी रुपये त्यांनी द्यावेत आणि 3 वर्षात प्रोजेक्ट पूर्ण करावा। 3 वर्षानंतर आपल्याला ह्या सगळ्या जागेचा टॅक्स सुद्धा चालू होईल, जे कमर्शियल झालंय त्याचा टॅक्स चालू होईल आणि या 2 वर्षात आपल्याला 66 कोटी रुपये मिळतील। याच्यामुळे आपण ही जागा सिलेक्ट केली। या 66 कोटीच्या अगेन्स्ट म्हणजे 30 वर्षानंतर ज्यावेळेस आपला करार पूर्ण होईल त्यावेळेस त्यांनी त्या बांधकामासहित आपल्याला ही जागा परत करावी हे त्यांनी प्राथमिक हे केलं। आता आपण ज्यावेळेस जागा फायनल करून देईल त्यावेळेस डिटेल प्रोजेक्ट तयार करून याचा परत त्यांनी आपल्याला मसुदा तयार करून दिसतील, त्याला युडीची मान्यता घेतली जाईल आणि ही कंपनी पूर्णपणे एक जो प्रोजेक्ट आहे ह्याला कुठलेही कन्सल्टंट म्हणून फी घेणार नाही, ते सगळं शासनच करणार आहे। त्याची फी वगैरे असेल ते शासन देणार आहे, आपण द्यायची गरज नाही। फक्त आपण त्यांना काय विनंती करतोय की एकच्या ऐवजी आपल्या 2 जागा त्यांनी पायलट प्रोजेक्ट म्हणून 2 जागा घ्याव्या, बाकीच्या महापालिकेत एकच घेतली तर आपण 2 जागांचा प्रस्ताव करून देतोय, त्याच्यातले आता 1 घेतील का 2 घेतील अजून माहित नाही। 7 जागा आहे, या 7 जागातल्या उर्वरित 5 जागांचं स्कोरिंग हे कमी आहे, कारण आता भवानी पेठेतल्या जागेवर खेळाचा आरक्षण, तिथे खेळासाठीच आपल्याला विकसित करावं लागेल आणि ते विकसित केल्यानंतर तेवढ्या ह्याच्यात आपल्याला उत्पन्नही मिळत नाही आणि तिथं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स म्हणूनच विकसित करावं लागतं। म्हणून ते आपल्या ह्याच्यासाठी म्हणजे आता पाणी पुरवठ्यासाठी जे पैसे लागतात त्याच्यासाठी ती उपयोगाचे नाही, असं जे स्कोरिंग काढलंय त्याच्यानुसार आपण फक्त 2च जागा निवडल्यात आणि 2 जागा घेतोय। आता तुम्ही जसं म्हणला की बैलगोट्याच्या जागेला जे नियम आहे ते विकसित करण्यासाठीच किल्ल्याची अडचण वगैरे या सुद्धा गोष्टींचा त्यांनी सगळा विचार करून त्यांनी एक प्रोजेक्ट तयार केला, त्यानुसार आपल्याला किती पैसे मिळतील त्याचं त्यांनी मान्य केली। ही मान्य करत असताना आपण प्लॅन आपण देणार नाहीये बीओटीचा। आजपर्यंत काय होते की आपण बीओटीचा प्लॅन देतो, आपण यावेळेस काय करतोय की ही आमची जागा आहे, आम्हाला ह्याच्यातनं एवढं उत्पन्न अपेक्षित आहे, याच्यावर विकसित करत असताना याच्यावर काय विकसित करावं हे आपण ठरवून द्यावं, म्हणजे की कमर्शियल किती असावं, आरक्षणाचा भाग असेल तो किती असावा, हे सगळ्या अटी आपण घालून देऊन
त्याचं टेंडर काढणार आणि त्यानुसार त्यांनी प्लॅन तयार करून हे करावं आणि आम्हाला मिनिमम 2 वर्षात एवढं उत्पन्न मिळावं अशा पद्धतीचा आपण प्लॅन केला. आता ह्याच्यातल्या 30 जागांचा आपण तसा प्लॅन केला. आणि तुम्ही वारंवार जे म्हणता की महापौरांच्या निदर्शनाने ज्या 2 जागांचा उल्लेख करतो, त्या ज्यावेळेस जागा हे करत होतो त्यावेळेस ज्यावेळेस चर्चा झाली होती तर महापौरांनी म्हणलं होतं की ही एक जागा आहे, ही एक जागा आहे की ही शहराच्या मध्यवर्ती आहे आणि 10,000 स्क्वेअर फूट आहे आणि इथं शाळा आहे. तर शाळेच्या ह्याच्यात मुख्याची जागा ह्याला काही विकसित करता येईल का, ह्याच्यात ते आलं नाही. म्हणजे त्या केपीएमजी कडे हे दिलं नव्हतं कारण हे नंतरच्या चर्चेत आलेला विषय होता की ह्याचा विचार करत असता तुम्ही जसं म्हणला की क्रोमाची बिल्डिंग आहे तिथं शाळेचं आरक्षण असलेलं ते विकसित केलं. तसं काय करता येत का, आता 80 विद्यार्थी आहेत तिथं आणि 10,000 स्क्वेअर फूट जागा आहे, मुख्याची जागा आहे, की त्यांनी एक भावना मांडली की ते होत आहे का, ते करावं असा आग्रह नाहीये. ते होत नसेल तर करायचं नाही. शेवटी धोरण ठरवणार आहे सर्वसाधारण सभा. सर्वसाधारण सभेने जर ठरवलं की शाळेच्या कुठल्याही जागेला हात लावायचा नाही तर नाही लावायचा. आता आपण 7 जागा आणल्या, 7 जागातल्या 2 जागा व्हाव्यात असं आपण म्हणतोय. सर्वसाधारण सभा म्हणजे एकच जागा करायची, एकच जागा. ही भूमिका आहे ही मांडत असताना आपण ज्यावेळेस एवढं उत्पन्न आपण ज्यावेळेस अपेक्षित करतोय आपल्याला एवढं उत्पन्न पाहिजे तर हे हा जो गोंधळ चाललाय हा गोंधळ न होणं अपेक्षित आहे. कारण हे ज्यावेळेस उद्या आपण टेंडर काढणार या सगळ्या ह्याच्यावर बाहेरचे जे उद्योजक येणार आहेत त्याच्या टेंडरमध्ये जे भाग घेणार आहेत, जे विकास बिल्डर येतील ते विचार करतील की इथं जर एवढा गोंधळ असेल तर आपण यावं का नाही. आणि जोपर्यंत बाहेरचे बिल्डर येणार नाही तोपर्यंत आपला रेट वाढणार नाही आणि तोपर्यंत आपल्याला उत्पन्नाचं वाढ होणार नाही. तर माझी अशी विनंती आहे की हे सगळे नगरसेवक यांना सगळ्यांना जाणे की आपल्या महापालिकेचं उत्पन्न वाढायचं असेल, शहराचा पॉझिटिव्ह एखादा आपल्याला विषय जर पाठवायचा असेल तर त्याला आपल्या पॉझिटिव्ह बातम्या गेल्या पाहिजे जेणेकरून लोक इथं बीओटी साठी जास्तीत जास्त ज्यावेळेस इथं कॉम्पिटिशन होईल त्यावेळेस आपल्याला चांगला रेट मिळेल. म्हणून आमची याच्यातली एवढीच भूमिका आहे की याच्यातनं पॉझिटिव्ह वातावरण गेलं, पॉझिटिव्ह आहे. याच्यात एक चर्चा व्हायला पाहिजे होती. चेतन भाऊ माझ्याकडे आले होते. चेतन भाऊंनी मला हा विषय सांगितला, आपण सगळेजण होता. मी त्यावेळेस पण त्याला सांगितलं होतं की चुकीचं कुठल्याही पद्धतीने होणार नाही. आरक्षण जे असेल ते आरक्षण सोडून विकसित होणार नाही ते त्यावेळेस सुद्धा सांगितलं. आता आमची भूमिका हे पण आहे की उद्या सभागृह चालू होण्याच्या पूर्वी जो केपीएमजीने रिपोर्ट तयार केला याचं एक प्रेझेंटेशन आम्ही सगळं दाखवणार आहे. त्याच्यानंतर सर्वसाधारण सभा त्या ह्याच्यात निर्णय घेईल. तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती की याबद्दलचा पॉझिटिव्ह एक विचार जर गेला तर याच्यात एक चांगलं वातावरण होईल. कारण हे गेल्यानंतर त्यांना याच्यावर काम करायला अजून 2 ते 3 महिने लागतील. हे 2-3 महिने काम केल्यानंतर परत हा विषय येईल आपल्याकडे आणि हे काम चालू होईल. साधारणपणे आपल्याला 2 ते 3 वर्षात हे पैसे द्यायचे. याच्यासाठी आपल्याला एक पॉझिटिव्हपणे हे काम करणं आवश्यक आहे. विविध कार्यक्रमांसाठी 2000 चौरस फुटाचा AC बँक्वेट हॉल, हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये. पत्ता 195 बुधवार पेठ, सम्राट चौक, चिडगुप्कर हॉस्पिटल समोर, सोलापूर. संपर्क 8956 03 31 00 आणि 8956 03 31 01.